होते। नाशिकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे। तर नाशिकमधील दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 1:30 वाजता ही बैठक होईल। दरम्यान मंत्री दादा भुसे यांनी पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय आणि परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतलाय। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं वर्तन करू नका, तसंच समाज माध्यमांवर कुणीही अफवा पसरवू नका असंही आवाहन मंत्री दादा भुसे यांनी जनतेला केलंय। या प्रसंगी आतापर्यंत वेगवेगळे 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात आहे। परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। 10 पेक्षा जास्त व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आज कोर्टापुढे प्रोड्यूस केलं जाईल। परिस्थिती पूर्णपणे शांत आहे आणि बरेचसे आरोपी देखील आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत, त्यांना देखील अटक केली जाईल। सर्व फुटेजेस बघून त्या फुटेजमध्ये कोण कोण व्यक्ती आहेत त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे आणि सोशल मीडियावरती आमचं पूर्णपणे लक्ष आहे। त्यावरती जर कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल। दरम्यान नाशिकमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। सकल हिंदूंच्या मोर्चा दरम्यान हा तणाव निर्माण झाला होता। दोन्ही गटाकडून दगडफेक सुद्धा करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी आता जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला होता। तर दुकानं बंद करण्यावरून हे दोन्ही गट आमने सामने आले होते। आपण पाहतोय नाशिकमध्ये सध्या तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय ठिकठिकाणी पोलीस तैनात आहे। आज कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कालच्या घटनेसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आता पोलीस अलर्ट मोडवर आहे। आपण ही 2 दृश्य पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये आजची ही दृश्य आहेत। आज नाशकात तणावपूर्ण शांतता आहे, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। तर कालची ही दृश्य दुसऱ्या दृश्यात आपण पाहतोय दुपारी 3:30 वाजता हा भयंकर असा तणाव निर्माण झालेला होता आणि दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली होती। यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले होते, यासह पोलीस सुद्धा जखमी झाले होते।